श्री गुरुचरित्र अध्याय 27वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्योत्तम नामधारक सिद्धमुनींचे चरणवंदन करून विनंतीपूर्वक म्हणाला, हे सिद्धयोगी, आपला विजय असो. आपण आमच्यासाठी तारक आहात. आमच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडावा याकरिता आपण आम्हाला आपले चरण दर्शन घडविले आहे. आता श्री गुरूंनी ब्राह्मणांना चारही वेदांचा विस्तार सांगितला. त्यानंतर पुढे काय झाले ते कृपया सांगावे ही विनंती आहे. शिष्य नामधारकाचे वचन ऐकून सिद्धमुनी सांगते झाले. शिष्य नामधारका, आता श्री गुरूंचा अनुपम्य महिमा श्रवण कर. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना त्यांच्या हिताची गोष्ट विविध प्रकारे समजावली. मात्र ते तापसी काही एक न ऐकता वाद करा किंवा जयपत्र तरी द्या असे सांगू लागले. तेव्हा श्री गुरु संतापून म्हणाले, तुमच्या अंतःकरणात जी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो. सापाच्या पेटीला उंदीर कुरतडून भोग पाडतो, पाखरू दिव्यावर झेप घालून आत्मघात करून घेतो, तसे ते मदोन्मद ब्राह्मण श्री गुरूंचे खरे स्वरूप न जाणता घुबडाप्रमाणे स्वतःचा नाश करून घेण्यास उतावळे झाले. इतक्या श्री गुरूंना दूर अंतरावरून जाणारा एक वाटसरू दिसला. ते शिष्यास म्हणाले, तो पांथस्त जात आहे, त्याला बोलव. श्री गुरूंचे बोलणे ऐकता शिष्याने धावत जाऊन त्या माणसाला बोलवले आणि श्री गुरूंसमोर उभे केले. श्री गुरूंनी त्याला विचारले, तुझा जन्म कोणत्या ज्ञाती झाला आहे त्याविषयी आम्हाला सांग. श्री गुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला, माझी ओळख, मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो. तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही बोलावले म्हणून आलो. आता माझा जणू उद्धार झाला आहे असे म्हणून त्याने श्री गुरूंना नमस्कार केला. श्री गुरु कृपावंत परमपुरुष होते. लोखंडाला परिस्पर्श घडताच त्यांचे सुवर्ण होते अशा अमृतमय दृष्टीने त्यांनी त्या मातंगाकडे पाहिले. श्री गुरूंनी त्या पतितावर कृपा केली. त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी देत त्याच्याकडून भूमीवर 7 रेषा काढून घेतल्या आणि त्या पतिताला श्री गुरु म्हणाले, या रेषातील एक एक रेष तू ओलांडून ये. श्री गुरूंच्या सांगण्यानुसार त्याने एका रेषेचे उल्लंघन केले. तेव्हा त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले. तेव्हा श्री गुरूंनी त्याला विचारले, तू कोणत्या कुळात जन्मलास? पतित म्हणाला, मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वनराका आहे. त्याने दुसरी रेष ओलांडली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षाही जास्त ज्ञान प्राप्त झाले. तो अनेक गोष्टी सांगू लागला. हे पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करू लागले. श्री गुरूंनी त्याला तिसरी रेषा ओलांडण्यास सांगितले. तेव्हा त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो म्हणाला, मी नावाडी आहे, मी नदी किनारी राहतो. चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी अन्य वंशाचा आहे, मी माझ्या कामानिमित्त जात आहे. तेव्हा आपण मला बोलवले. पाचवी रेषा ओलांडल्यावर त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला, माझा जन्म वैश्य कुळात आहे, माझे नाव सोमदत्त आहे. 6वी रेष ओलांडल्यावर तो म्हणाला, मी क्षत्रिय आहे, माझे नाव गोदावरी आहे. 7वी रेष ओलांडल्यावर तो म्हणाला, मी श्रेष्ठ विप्र असून माझे नाव अध्यापक आहे, मला वेदशास्त्रे, व्याकरण वगैरेचे सर्व ज्ञान आहे. श्री गुरु म्हणाले, तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस, तर हे ब्राह्मण चर्चा करण्यासाठी आले आहेत, त्यांच्यासोबत चर्चा कर. त्यांनी भस्म मंत्रवून त्याच्या सर्वांगावर शिंपडले. तेव्हा त्या पतिताच्या अंतःकरणात ज्ञानज्योत प्रज्वलित झाली. मानस सरोवरात कावळा गेला असता त्याचे हंसामध्ये रूपांतर होते, त्याप्रमाणे श्री गुरु स्पर्शाने तो पतित महाज्ञानी झाला. श्री नृसिंह सरस्वती जगद्गुरु आहेत, त्रयमूर्तींचा अवतार आहेत. त्यांना जे सामान्य म्हणून जाणतील ते अधोगतीत जातील. अशा प्रकारे त्या पतिताला अकस्मात ज्ञान झाले आणि तो सांगोपांग वेदपठण करता झाला. जे ब्राह्मण चर्चेसाठी आले होते ते भयचकित झाले. त्यांची जीभ चालेना, त्यांच्या हृदयात कळ उठली, ते थरथरा कापू लागले. त्यांनी श्री गुरुचरणी लोळण घेतली व ते म्हणाले, हे जगज्योती स्वामी महाराज, आता आमचे काय होणार? आम्ही गुरुद्रोह केला आहे, ब्राह्मणांचा धिक्कार केला आहे. तुम्ही साक्षात गौरीशंकरांचे अवतार आहात. हे स्वामी, आम्हाला क्षमा करा. मायेच्या अधीन झाल्यामुळे आम्ही असे तामसी झालो. आम्हाला आपले मूळ रूप ओळखता आले नाही. आम्हाला क्षमा करा. तुम्ही सर्व प्राणीमात्रांवर दया करता, तेव्हा आमचेही दोष मनावर घेऊ नका. आमचा उद्धार करा. असे म्हणून ते गुरुचरणी लोळण येते झाले. ते म्हणाले, केवळ आपल्या एका लीलेने गवताचा पर्वत होतो आणि पर्वताचे भस्म होते. आपण सृष्टीचे उत्पत्ती करते आहात, पोषण करते आहात आणि आपणच संहार करते त्रयमूर्ती जगद्गुरु आहात. आपला महिमा वर्णन करण्याची बुद्धी आमच्यापाशी नाही. हे वरदायका, आम्ही आपल्याला शरण आलो आहे, आमचा उद्धार करा. ते ब्राह्मण विनवणी करते झाल्याचे पाहून श्री गुरु म्हणाले, तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला, आणखीही अनेक पापे केली. तुम्ही ब्राह्मणांची निंदा केली, तेव्हा तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल.
तुमचे कर्म तुम्हाला भोगावे लागेल. आपण केलेले पाप पुण्य आपल्याला भोगावे लागते. तुमच्या पापांचा निचरा झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही. श्री गुरूंचे हे वचन ऐकून ब्राह्मण श्री गुरुचरणांवर मस्तक ठेवून सांगते झाले, या भवसागरातून आमचा उद्धार कधी होईल? श्री गुरु कृपामूर्ती असल्यामुळे त्या ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही 12 वर्षे ब्रह्मराक्षस होऊन राहाल. तुम्हाला पश्चाताप झाला की तुम्ही शांत व्हाल. तुम्ही शुकनारायण सूक्त ऐकले की तुमचे पाप नाहीसे होईल. एक ब्राह्मण पर्यटन करीत येईल, तो हे सूक्त म्हणेल, त्यास ऐकल्यावर तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही गंगा किनारी जावे, तुम्हाला राहण्याकरिता ते योग्य स्थान आहे, असे सांगून श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला. ते ब्राह्मण गावाबाहेर जाताच त्यांच्या हृदयात प्राणांतिक कळ आली आणि नदी तीरावर पोहोचते तोवर त्यांचे प्राण गेले. आपण केलेल्या कर्मातून सुटण्यासाठी दुसऱ्याचे प्रयत्न उपयोगी पडत नाही. ते ब्राह्मण तामसी वृत्तीचे होते. त्यांनी स्वतःच आत्मघात करून घेतला. श्री गुरुवचन असत्य होत नाही. ते ब्राह्मण 12 वर्षे ब्रह्मराक्षस होऊन राहिले आणि नंतर त्यांना गती लाभली. ब्राह्मणांना गंगेवर पाठविल्यानंतर काय झाले त्याविषयीची कथा सिद्धमुनी नामधारक शिष्याला सांगते झाले. तो पतित महाज्ञानी झाला. त्याला त्याच्या 7 पूर्वजांचे स्मरण झाले आणि आपण मूळचे ब्राह्मण आहोत हे त्याला समजले. तेव्हा त्याने श्रीगुरूंना वंदन केले आणि अज्ञानमायेच्या अंधारास दूर करून सूर्याप्रमाणे असलेल्या जगद्गुरू श्री नृसिंह सरस्वतींना विनवले, मी पूर्वी ब्राह्मण होतो, मात्र त्यानंतर मी हीन जातीत कसा गेलो हे त्रिकालज्ञानी मुनिवर्या मला स्पष्ट करून सांगा. मी पूर्वजन्म असे कोणती महापातक केले होते, याविषयी हे नृसिंह सरस्वती मला सांगावे. तेव्हा श्री गुरु सांगते झाले, असे सिद्धमुनी शिष्य नामधारकाला म्हणाले. सरस्वती गंगाधर गुरुचरित्र विस्तारपूर्वक कथन करीत आहेत. तेव्हा पुढील कथा ऐकणारा पतितही ब्रह्मज्ञानी होईल. अशी पुण्यवन कथा ऐकल्यावर अनाथांचा उद्धार होईल आणि 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होईल, हे निश्चित मानावे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा मदोन्मत्त ब्राह्मणाला शाप दिल्याविषयीचे वृत्त सांगणारा हा 27वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.